परमे ब्रह्मणि कोपि न सक्तः, की आपण ते जे परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्म तत्वामध्ये कोणीही आसक्त नाही. आणि आज सुद्धा आपण जो श्लोक या ठिकाणी पाहणार आहोत त्या श्लोकामध्ये सुद्धा आचार्य शेवटी म्हणतात, तत्वं चिंतय तदिह भ्रातः. हे भ्रातः, तू काय कर तर त्या तत्वाचं चिंतन पुन्हा पुन्हा कर. थोडक्यात गेल्या काही दिवसापासून जे आपण आत्तापर्यंत आलेले श्लोक जे आहेत 9-10 या श्लोकाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आचार्य आपल्याला पुन्हा पुन्हा तत्वाचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त करतात. सारखा एकच उपदेश दिसतोय की तत्वं चिंतय परमे ब्रह्मणि कोपि न सक्तः. हा जो उपदेश आहे हा उपदेश सातत्याने म्हणजे प्रकरण ग्रंथामध्ये जो आरंभ होईल गीतेमध्ये तोच उपदेश उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं, पुढे गेला की इह चेद वेदी उपनिषदांमध्ये अथ सत्यमस्ति, पुढे गेला ब्रह्मसूत्रामध्ये आता तो ब्रह्मजिज्ञासा. म्हणजे सातत्याने वेदांत जे शिकणार आहे या सातत्याने वेदांत शिकणाऱ्यांवर हा एकच उपदेश कोणता, तत्वं चिंतय, की तू काय कर तर तू त्या तत्वाचं चिंतन कर. मग सातत्याने हा उपदेश देण्यामागचं कारण काय, की आता आरंभ होईल ते ब्रह्मसूत्रापर्यंत सारखा तोच एकच उपदेश तत्वं चिंतय. काय कारण असेल तर यामागचं कारण असं की आपल्यावर अनेक जन्मांचे संस्कार ज्याला आपण म्हणतो, हे संस्कार अनेक जन्मांचे आपल्या अंतःकरणावर आहेत. आणि मग हे संस्कार कोणते आहेत आपल्यावर, ते सगळे असणारे संस्कार प्रामुख्याने याच्यामध्ये सांसारिक विषयांची आसक्ती, संसाराबद्दल असणारे संस्कार आपल्या अंतःकरणावर आहे. आणि म्हणून साधकाला कितीही उपदेश केला तरी सुद्धा काय होतंय, तो वारंवार त्या संस्काराच्या अनुषंगाने त्या रस्त्यावरच कुठल्या जे संस्कार पूर्वजन्मापासून आलेले आहेत संसाराचे संस्कार, त्या संस्कारावरच पुन्हा काय करतोय, चालायचा प्रयत्न करतोय. आचार्य असेल, संत परंपरा असेल, ऋषी परंपरा असेल, हे सगळे त्याला काय करतात, त्या संस्कारापासून त्या रस्त्यापासून बाजूला आणायचा प्रयत्न करतात. परंतु ते संस्कार पुन्हा प्रबल झाले की पुन्हा तो त्याच रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून सातत्याने आचार्य सुद्धा तत्वं चिंत, तत्वाची चिंता करण्याचा पुन्हा आपल्याला उपदेश करतात. कारण का, ही विद्या
जे ब्रह्मविद्या आहे या ब्रह्मविद्येविषयी गीतेमध्ये सांगतात राजविद्या राजगुह्यम. ही कशी आहे? राजविद्या आहे. मग राजविद्या म्हणजे काय? तर जी सर्व विद्यांमध्ये असणारी प्रमुख, जेवढ्या आपल्याकडे विद्या आहेत या सगळ्या विद्यांमध्ये असणारी कोण आहे ही विद्या? तर या सर्वांमधली प्रमुख आहे अशी राजविद्या अथवा अत्यंत दैदिप्यमान, अत्यंत स्पष्ट अशी असून सुद्धा काय सांगितलं पुढं? राजगुह्य. राजगुह्य म्हणजे यद्यपि ही राजविद्या आहे, अत्यंत स्पष्ट आहे, परंतु काय? समजण्याकरिता काय? गुह्य तेवढीच कठीण आहे. आणि म्हणून पुन्हा 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 ते संस्कार देण्याचं कार्य आपल्याला आचार्य ऋषी परंपरा करते, की त्यांना माहिती आहे की विद्या एवढी सरळ आणि सहज नाही आहे. किती सांगितलं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा काय होणार आहे? ते त्याच संसार चक्रामध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना पुन्हा पुन्हा विचारामध्ये प्रवृत्त करण्यासाठी आचार्य या ठिकाणी पुन्हा पुन्हा परमे ब्रह्मणि कोपि न सक्तः इथे सुद्धा म्हणतात तत्वं चिंतय तदिह भ्राता. कारण अत्यंत आश्चर्यवत आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्य शृणोति श्रुत्वाप्येकं न वेद कश्चित्. अलग लक्षात, सगळं आश्चर्यच आहे याच्यामध्ये. आणि म्हणून सांगा श्रुत्वाप्येनम, सगळं जाणल्यासारखं दिसलं, परंतु पुन्हा काय झालं? संसाराचे संस्कार आले आणि पुन्हा जे जाणलं ते विसरायला झालं. म्हणून आश्चर्यवत सांगितलं गीतेमध्ये. आणि म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी आचार्य आपल्याला काय करतायत? त्या तत्वाचं स्मरण करून देत आहेत. की कोणतं तत्व? जे तत्व पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं काय? भज गोविंदम. त्या परमेश्वराचं चिंतन, भजन, मनन काय केलं पाहिजे? तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. अशा प्रकारे आचार्य पुन्हा पुन्हा त्या तत्वाचं चिंतन करण्यास आपणास सांगतात. आणि संसारी विषयी असणारी आसक्ती दूर करण्याचा प्रत्येक श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि म्हणून या श्लोकाच्या माध्यमातून सुद्धा काय सांगतात आचार्य? काते कांता कस्ते पुत्रः संसारोऽयं तीव विचित्रः कस्य त्वं कोहम कुत आयातः तत्वं चिंतय तदिह भ्रातः. हा श्लोक आचार्य म्हणतात. सुंदर. काते कांता कस्ते पुत्रः. प्रश्न विचारतायत आचार्य आपल्याला. का म्हणजे कोण? ते म्हणजे ती. कांता म्हणजे पत्नी. अलग लक्षात. कोण तुझी पत्नी? कस्ते पुत्रः. कोण तुझी मुलं? म्हणजे ज्यांना तू तुझी पत्नी म्हणतोयस, ज्यांना ती तुझी मुलं म्हणतोयस, ही वास्तविक तुझी पत्नी आणि मुलं आहेत का? कारण का संसारोयम, हा सगळा जो संसार जो आहे ना, हा सगळा संसार कसा आहे? आचार्य म्हणतात अतीव विचित्र. हा आचार्य म्हणतात त्या काळी, आणि त्याचा अनुभव आपण अजून सुद्धा घेतो. अलग लक्षात. संसार जो आहे हा संसार कसा आहे? तर अत्यंत विचित्र स्वरूपाचा आहे. आणि याचा अनुभव तुम्ही आणि आपण सगळेच जण काय करतोय? या सर्व गोष्टीचा अनुभव घेत आहोत. कस्य त्वं, तू कोण? कोहम,
मी कोण, कुत आयातः, कुठून आलो. अलग लक्षात, तू कोण, मी कोण, आपण कुठून आलो. अलग अलग, हा सगळा विचारच आहे. अलग अलग आपण म्हणतो त्याला ऋणानुबंधन, परंतु हे ऋणानुबंधन जे आहेत हे सुद्धा एकमेकांना जोडण्याकरिता काहीतरी कारण पाहिजे. म्हणून इथं कस्तम कोहम कुत आयाता, तू कोण, मी कोण, आपण कुठून आलो. याचा आपण खरोखरच कधी विचार करतो का. आणि म्हणून मग शेवटी आचार्य म्हणतात काय, तत्वम चिंतय तद इह भ्रातः. हे भ्रातः, तू काय कर, त्या तत्वाचं चिंतन कर की मी कुठून आलो. वास्तविक याचं आपण कधी चिंतनच करत नाही. फक्त आलो संसारात आणि संसार मार्गामध्ये लिप्त झालो, संसार करायला आरंभ झालो. काल जसं सांगितलं, बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था, तिन्ही अवस्थांना फक्त काय केलं, प्राप्त केलं. परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः. तेच म्हणतात की मी कुठून आलो आणि कुठे जाणार, याचा काय केला पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि तो विचार करण्यासाठीच प्रवृत्त करणारं शास्त्र म्हणजेच वेदांत शास्त्र. कारण का, सांसारिक विषयी असणारी आसक्ती, संसाराप्रती आसक्ती काही करायची गरज नसते. ती लहानपणापासून बघा, लहान मुलाला जसं कळायला लागतं, लहानपणी हळूहळू थोडंसं कळायला लागलं की काय होतं, त्याला लगेच लक्षात येतं काय, ही गोष्ट माझी आहे, हे खेळणं आमचं आहे, हा मोबाईल माझा आहे. सांगायची गरज आहे का, संस्कार द्यायची गरज आहे का, आईनी वडिलांची सांगायची गरज आहे नाही, पण त्याला तो संस्कार आपल्या आप येण्याचा आरंभ होतो. आणि म्हणूनच सांसारिक विषयी असणारी आसक्ती काय होते, मनुष्याला मग ती जी संसारी विषयाची आसक्ती आहे ती काय करते, तीच आसक्ती त्याला संसार चक्रामध्ये अडकवून ठेवते. दुसरं काही नाही. अलग लक्षात, ती आसक्ती एकदा माझं सुरू झालं की ती आसक्ती, आणि ती आसक्ती एकदा चालू झाली की त्या आसक्तीच्या अनुषंगाने संपूर्ण संसार. मागे आपण पाहिलं काय, तर रेशमाचा असणारा किडा काय करतो, स्वतःच्याच शरीरामधून उत्पन्न झालेल्या द्रव्यातून स्वतःलाच काय करतो, ते वेष्टन करून 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 काय करतो, स्वतःला त्याच्यामध्ये बांधून ठेवतो. तसंच आमचं आहे. मग आम्ही काय करतो, आम्ही आमच्या कर्माचं असणारं वेष्टन, संचित, प्रारब्ध, आगामी, हे काय, हे आमचं वेष्टन आहे कर्मांचं. स्वकर्म सूत्रेन ग्रथितो हि लोकः. मागं आपण पाहिलं की कुणी कुणाला सुख आणि दुःख देत नाही. मग काय होतं, स्वतःचीच कर्म ज्या अनुषंगाने फलद्रूप होतात तशी ती त्याला काय करतात, त्याचं फळ देण्यास आरंभ करतात. म्हणजे कसं बघ, कधी कधी आपल्याला असं पण अनुभव येतो एक की सगळीकडे आनंदी आनंद असतो. घरामध्ये काहीतरी कार्य असतं, सगळीकडे सगळे पाहुणे वगैरे सगळे आलेले असतात, संपूर्ण आनंद चाललेला असतो. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये काय होतं, माझं मन किंवा एखाद्याचं, माझ्या पत्नीचं मन, कोणाचं का होईना, काय होतं, एकदम सगळीकडे आनंद आहे. परंतु याला काय होतं, याला त्या क्षणी त्या आनंदामध्येच एकदम याला अचानक मध्येच हा अपसेट होतो.
मध्येच ह्याला मनामध्ये एकदम दुःख होतं, सगळीकडे आनंद आणि ह्यालाच दुःख होतं. का बरं? पूर्वजन्म केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचं फलद्रूप झालं आणि त्याचं जे कार्य आहे, काय कर्माचं फलाचं कार्य, तुम्हाला सुख आणि दुःखाची प्राप्ती करून देणं, ते फलोन्मुख झालं आणि त्याची जी प्राप्ती करून द्यायची होती, काय दुःख द्यायचं होतं. म्हणून सगळीकडे आनंद असताना सुद्धा हा का राहतो? हा दुःखामध्ये राहतोय. का? स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हे लोक, हा स्वतःनी केलेली कर्म आणि त्या कर्माचं फळ, त्यांनीच आपण काय होतोय? सुख आणि दुःख अनुभवत राहतो. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलं तर सांसारिक विषयामधली आपली जी आसक्ती आहे, ही आसक्ती पुन्हा पुन्हा कमी करण्याचा प्रयत्न. आसक्ती संसाराविषयी कोणामध्ये असते सर्वात जास्त? मनुष्याची जर पाहिलं तर आसक्ती दोन विषयामध्ये सर्वात जास्त असते. का ते कांता कस्ते पुत्रः. आचार्य म्हणतात दोन गोष्टीमध्ये माणसाची आसक्ती, कांता म्हणजे पत्नी आणि दुसरं पुत्रः म्हणजे मुलं, यांच्यामध्ये विशेष आसक्ती असते. परंतु आपण पुत्र असो पत्नी असो, सुभाषितकार म्हणतात अलग अलग भाषात काय, ते पुत्राः ये पितुर्भक्तः. मुलं किंवा पुत्र म्हणजे कोण पुत्र? तर जे खरोखरच पितुर्भक्ताः, वडिलांचे भक्त आहेत. म्हणजे थोडक्यात काय, वडिलांच्या आज्ञेचं पालन करणारे आहेत. भगवान श्री रामचंद्र 14 वर्षाचा वनवास वडिलांनी सांगितलं तर 14 वर्षाचाच घेतला, एक दिवस सुद्धा कमी करून घेतला नाही. भरताने सांगितलं काय की तुम्ही चला पुन्हा आणि काय करा, राजगादीचा स्वीकार करा. पण प्रभू रामचंद्र काय म्हटले, मी वडिलांना वचन दिलंय, पितृभक्त हा, त्यामुळे मी परत येणार नाही. 14 वर्ष तर 14 वर्षाचाच कालावधी मी वनामध्ये वास करेल. मग पिता म्हणजे कोण? मग म्हणजे जो पुत्र आहे, मुलगा आहे, त्याचे गुण काय? तर मुलाचे गुण वडिलांप्रती असणारा आदर, वडिलांच्या प्रती असणारी श्रद्धा. मग वडिलांचे गुण, सपिता यस्तु पोषकः. वडील म्हणजे तेच जे मुलांना लागणाऱ्या वस्तू, पोषकः म्हणजे त्यांना लागणाऱ्या गरजा, हे देण्यात समर्थ आहेत, हे देण्याचा प्रयत्न करतात. तन्मित्रः यत्र विश्वासः. मग मित्र म्हणजे कोण? तर मित्र म्हणजे ते की ज्यांच्यावर आपला विश्वास आहे किंवा ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे ते मित्र. आणि पत्नी कोण? तर पत्नी सा भार्या या स्मितमुखी. अलग लक्षात, भार्या म्हणजे ती कोण की जी पती घरी आल्यानंतर जिच्या मुखावर काय असतं? हास्य. स्मितमुखी म्हणजे ती हसते. जिच्या मुखावर पती घरी आल्यानंतर ती हसते, हसणं असतं. आणि हसून काय ते त्यांना पाणी चहा काय असेल ते देईल. तेवढं जरी पत्नीने केलं तरी जो पती आहे त्याचा संपूर्ण क्षीण काय होतो? उतरून जातो. म्हणून शास्त्र म्हणतं की या 4 क्वालिटी, पुत्रा हा पितृभक्त पाहिजे, पितापती त्याची श्रद्धा पाहिजे, पिता कसा पाहिजे? त्यांच्या गरजांचं पालन करणारा किंवा त्यांच्या गरजा भागवणारा, मित्र ज्याचा विश्वास, आणि पत्नी
जी स्मितमुखी, तिच्या चेहऱ्यावर कायम काय पाहिजे, आनंद पाहिजे. अलग लक्षात, कारण तिच्या चेहऱ्यावर माया सांगितली ती, अलग अलग. तिच्या चेहऱ्यावर जर आनंद असेल तर तुमच्या संपूर्ण घरातलं वातावरण काय राहील, आनंदी राहील. अलग लक्षात. याच्याही पुढे जाऊन आमचं शास्त्र स्त्रियांच्या संदर्भात सांगतं काय, यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या घरामध्ये नारीची पूजा होते तिथे काय होतं, संपूर्ण देवतांचा अधिवास असतो. म्हणजे एवढी विशेष दर्जा स्त्री शक्तीला आमच्याकडे दिलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याची विशेष आवड, या ठिकाणी आचार्य काय म्हणतात, पत्नी आणि मुलं. आणि म्हणून सांसारिक मनुष्याची असणारी आसक्ती पत्नी आणि मुलांमध्ये असतात. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य त्याचा क्रम पहिला घेतात. परंतु यद्यपि ते जरी असले, त्यांच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी केल्या तरी ते आपल्याला वास्तविकपणे साथ देतात का, म्हणून दुसरा सांगतात, संसारोयम तीव विचित्र. वास्तविक पाहता हा सगळा संसार जो आहे ना, हा संसार कसा आहे, तर हा संसार अतिशय विचित्र आहे. कारण का, तर या संसारामध्ये आपण ज्यांना इथं आपलं आपलं म्हणतो, हा माझा हा माझा हा माझा खास मित्र, हे आमचे पाहुणे, हे आमचे हे आमचे व्याही, अशा प्रकारे ज्यांना ज्यांना आपण या संसार चक्रामध्ये या संसारामध्ये आपलं 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 म्हणतो, कधी कधी तेच काय होतात, आपल्या नाशाला कारणभूत ठरतात. आणि मग काय होतं अशा वेळेस, की त्यांच्या पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांनीच काय केला, आपला घात केला असं आपण म्हणतो आणि आपल्यावर रडत बसण्याची वेळ येते. आणि तुम्ही आणि आम्ही जर खरोखरच पाहिलं तर संसारी जेवढ्या आहेत, जेवढ्या असं म्हणून संसारी व्यक्ती आहेत, त्या सगळ्या संसारी व्यक्तींची जर आपण पाहिलं तर काय असतं, खरी हुशारी त्यांची काय असते, तर दुसऱ्याला फसवण्यातच असते. अलग लक्षात. मी कसा स्मार्ट, मी कसा त्याला फसवतोय, याचाच त्यांनाच काय असतं, संसारी लोकांना सारखा विचार तोच असतो, दुसरा विचारच नसतो. आणि म्हणून आचार्य म्हणतात संसारोयम तीव विचित्र. हा जो संसार जो आहे ना, हा संसार कसा आहे, आचार्यांच्या काळापासून अत्यंत विचित्र स्वरूपाचा आहे. आणि त्याचा अनुभव कोण, तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये घेत आहात. आणि सगळेच संसारी, संसाराचा हाच 95% अनुभव हाच आहे सगळ्यांचा, की ज्यांच्यावर विश्वास आपण देतो तेच त्या विश्वासाला तडा घालवतात. आणि म्हणून आचार्य म्हणतात हा संसार कसा आहे, तर हा अतिशय विचित्र स्वरूपाचा आहे. म्हणून तू काय कर, कस्य त्वं कः कुत आयातः. तू काय कर, कोण मी आणि कोण तू, या गोष्टीचा तू तुझ्या जीवनामध्ये विचार करण्याला आरंभ कर. की ज्याच्यावर मी विश्वास टाकला त्यानेच माझा विश्वासाला तडा घालवला. म्हणून तू काय कर, अशा ह्या अत्यंत विचित्र असणाऱ्या संसारामध्ये तू काय कर, आता तरी विचार करण्याला आरंभ कर. काय, कस्य त्वं कः कुत आयातः. तू कोण, मी कोण, आपण
कुठून आलेलो आहोत. कारण का तर वास्तविक पाहता ज्यांना आपण हे माझं असे म्हणतो ते वास्तविक कोण आहेत, ते कोणीही आपले नाही. म्हणून शंकराचार्यांनी आत्मषटक नावाचं एक सुंदर स्तोत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये ज्यांना आपण म्हणलो की हा माझा ते कोणीच तुझे नाही, मग तू कोण हे शेवटच्या श्लोकामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु. मी कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. की जे मी मानतोय हा मी हे कुणीच तू नाही. म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार इथनं सगळ्याची सुरुवात होते. अलग लक्षात. मूळ ज्याला आपण म्हणतो मूळ अज्ञान अथवा सूक्ष्म शरीर, का सगळा जो संसार जो चाललाय ना, हा संसार कुठनं चालतो? जसा संपूर्ण देशाचा कारभार कुठनं चालतो? पार्लमेंटमधून. पंतप्रधान जसं सांगतील तसे निर्देश सगळ्या राजांना देतील, तसा संपूर्ण या देशाचा कारभार चालतो. अलग लक्षात. मग हेच हा काय काल सांगितलं, इदम शरीरम कौंतेय क्षेत्र इत्यभिधीयते. अलग लक्षात. आणि या क्षेत्राचा संपूर्ण या देशाचा कारभार कुठून चालतो? मग तिथून चालतो. कुठून? सूक्ष्म शरीर म्हणजे पार्लमेंट. मग याच्यामध्ये कोण बसलं? या पार्लमेंटमध्ये, आपल्या या देशाच्या पार्लमेंटमध्ये कोण आहे? मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. हे चौघजण काय करतायत? त्या ठिकाणी बसून हा संपूर्ण देशाचा कारभार करतायत. परंतु पुढे जाऊन आचार्य म्हणतात हे मन बुद्धी चित्त अहंकार जे काय आहे, जरी यांनी संपूर्ण या देशाचा कारभार केला तरी ते तू नाही. मनोबुद्धी चित्त अहंकारणाम न च श्रोत्र जिव्हे. पंचजी ज्ञानेंद्रिय आहे, श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राण. यांना काय करतात? हे आज्ञा करतात की तू असं कर, तू हे ऐक, तू तिकडं जा, तू हे खा. हे सगळं आज्ञा करणारं कोण आहे? हे सूक्ष्म शरीर, हे अंतःकरण चतुष्ट आहे. हे काय करतं? या सगळ्या इंद्रियांना ऑर्डर काढतं, असं करा. त्या अनुषंगाने ते कार्यामध्ये प्रवृत्त होतात. परंतु ही जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, ही पंचज्ञानेंद्रिय सुद्धा तू नाही. न च श्रोत्र दिव्ये न च घ्राण नेत्रे. मग त्याच्यापासून असणारे विषय अथवा हे पंच जी तत्व आहेत कोणती? तस्मात् आत्मना आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी. ही 5 तत्व आहेत. या 5 तत्वावरच संपूर्ण जगत, संपूर्ण विश्व, संपूर्ण आपलं घर अथवा असणारं आपलं हे घर. ही 5 तत्व बॅलन्समध्ये राहिली की आपलं स्वास्थ्य बॅलन्स. ही 5 तत्व बिघडली की आपलं संपूर्ण बिघडलं. म्हणजे वास्तुशास्त्र आपण बघतो आजकाल बरेच पुन्हा झालंय. अलग लक्षात यायला लागलं आता वास्तुशास्त्र. मग वास्तुशास्त्रामध्ये आपण काय पाहतो? वास्तुशास्त्रामध्ये आपण एवढंच पाहतो, ही जी तत्व आहेत प्रत्येक तत्वाला दिलेल्या दिशेला ते तत्व आहे का? आग्नेय दिशेला आग्नेय तत्व आहे का? ईशान्य दिशेला जलतत्व आहे का? वायव्येला वायुतत्व आहे का? नैऋत्येला पृथ्वी तत्व आहे का? ब्रह्मस्थानामध्ये ब्रह्मतत्व आहे का? एवढ्याचाच विचार होतो. हे तत्व कुठे अनबॅलन्स झालं म्हणजेच अग्नीच्या इथं जलतत्व आलं की त्याचे परिणाम कोणावर होतात? त्या घरामध्ये राहणाऱ्यावर होतात. मग अग्नीशी संबंधित अग्नितत्वामध्ये जलतत्व आल्यानंतर त्याचा त्रास कोणाला? घरामधल्या स्त्रियांना. कारण अग्नितत्वाशी संबंध कोणाचा? स्त्रीचा. स्वयंपाकाशी जास्तीत जास्त. आणि त्या अग्नितत्वापाशी कोणतं तत्व येऊन बसलं? जलतत्व आलं. मग त्याने काय केलं? अग्नितत्व झाकलं. मग त्याचा असणारा त्रास
त्या ग्रहातल्या गृहिणीला भोगावा लागतो. एवढं वास्तुशास्त्र. म्हणजे प्रत्येक तत्व म्हणून त्या त्या जागेवर सेट करणं, हेच वास्तुशास्त्र. म्हणून इथे काय सांगतात जगद्गुरू की न च व्योम भूविर्न तेजो न वायु. ही जी 5 तत्व जी आहेत ना, ही 5 तत्व सुद्धा मी नाही. मग मी कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी वास्तविक माझं स्वरूप. हे सगळं आहे, परंतु कुठपर्यंत? हे सगळं जे आहे याला आपण काय म्हटलो मागच्या भागामध्ये, तर ही सगळी व्यावहारिक सत्ता आहे. परंतु या व्यावहारिक सत्तेच्या पुढे जाऊन जी पारमार्थिक सत्ता आहे, त्या पारमार्थिक सत्तेच्या स्वरूपाने जर पाहिलं तर काय आहे? तर पारमार्थिक सत्तेच्या स्वरूपाने पाहिलं तर फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी सच्चित आणि आनंद स्वरूप असणारं जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व मी आहे. आणि म्हणून असे जे सच्चित आनंद स्वरूप जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्व म्हणजेच तू. याचा काय कर? तत्वम चिंतय तदिह भ्रातः. त्याच तत्वाचं चिंतन तू जीवनामध्ये कर. इतर कोणत्याही गोष्टीचं चिंतन तू तुझ्या जीवनामध्ये करू नको. हाच अर्थ आचार्यांना या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचा आहे. ओम तत्सत. संधा